लाडकी बहिणींना लाडताई 9वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या आता अजवाट पाहणार आहे का तर याच्याबद्दल आपण या ठिकाणी बातमी बघणार आहोत। त्याच्याबरोबर लाडक्यानो मागच्या महिन्यामध्ये आजच्या दिवशी या ठिकाणी वाटप जालन होतं, कारण की बघा मागच्या वेळेस दुपारी 3 वाजता 6 तारखेला वाटप सुरू जालन होतं आणि आज देखील 6 तारीख आहे। आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आज या ठिकाणी गणपती बाप्पाचे विसर्जन असणार आहे, तर मोठा सण आजच्या साजरा केला जातो। तर याच्या निमित्त काही मोठी बातमी समोर येणार आहे का, आज वाट पाहणार आहे का, किंवा आज यार काही येणार आहे का, याच्या बद्दलच्या या गोष्टी आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। कारण की लाडक्यानो बघा या ठिकाणी पहिला महिना संपलेला आहे, म्हणजे ऑगस्ट महिना संपलेला, सप्टेंबर महिना लागलेला हे तरी पण ऑगस्ट महिन्याचा हप्ता अजून भेटलेला नाही। ही सरकार हळूहळू पुढे ढकला महिने डता आहे जाहीर जबर 1 महिन्याच्या गप या ठिकाणी पडले आहे आणि अजून पण हप्ता वाटप झाला नाहीये। मग हा सरकार या ठिकाणी हप्ता वाटप कधी होणार आहे, तर याच्या बद्दल आपण काही बातमी आली आहे का ते बघणार आहोत। त्याच्या बरोबर लाडक्या ताईंनी म्हणजे अजित तटकरे मॅडम यांनी 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं की लवकरच्या हप्ता वाट पाहणार आहे, पण अजून पण लवकर त्यांच्या आलेला नाहीये आणि अजून पण नितानी तारीख या ठिकाणी डिक्लेअर केलेली नाहीये। त्याने मग कोणती तारखेला पैसे येऊ शकतात, आज काही या ठिकाणी बातमी येऊ शकते का, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। तो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत बघत आहे। आणि लाडके ताईनो कुणाला वाटत की लवकरात लवकर हप्ता वाटप व्हायला पाहिजे, कारण की आता भरपूर दिवस चालेत, आता 1 महिन्याचा गप पडलेला आहे, भरपूर या ठिकाणी गरज लागली पैशाची। तर लाडक्या ताईनो तुम्हाला असं वाटणे की लवकरात लवकर पैसे वाटप व्हायला पाहिजे। आणि बघा आज या ठिकाणी सरकारकडे आपण परत एकदा मागणी करणार आहोत की लाडक्या ताईंना लवकरात लवकर हप्ता वाटप करावा। लवकरात लवकर या ठिकाणी 2 हप्ते भेटले तर खूप चांगलं होणार आहे, तर 2 हप्ते लवकरात लवकर लाडके ताईंना भेटावेत, म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता एकत्र टाकावा अशी आपण सरकारकडे विनंती करतो। चला वेळ न वाया घालता व्हिडिओला आता सुरुवात करूया। नेमके कधी हप्ता येणार आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत, व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा लाडक्यानो। बघा 12वा हप्ता म्हणजेच कोणता ऑगस्ट महिन्याचा हप्ता, पण 13वा हप्ता लक्षात घ्या। आज वाटप सुरू झालं होतं मागच्या महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या या ठिकाणी ऑगस्ट महिन्याच्या 6 तारखेला जुलै महिन्याचा हप्ता भेटला होता, क्रेटिवा हप्ता या ठिकाणी वितरण झाला होता। तर मागच्या महिन्यात याच दिवशी या ठिकाणी वाटप सुरू झालं होतं, सगळ्यांना माहिती आहे। आणि आज गणपती बाप्पाचा आपल्या विसर्जन आहे, सर्वांना माहिती आहे। हा सण खूप मोठा साजरा केला जातो, वेगवेगळे मंत्री असतील, आमदार साहेब असतील, यांच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी काय असतात, त्यांच्या सभा असतात। या ठिकाणी गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीच्या दरम्यान या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये ते काही बोलतात का, याच्याकडे सगळ्यांच्या आता लक्ष लागलं आहे की बाबा आज या ठिकाणी कोणते तरी मंत्री या ठिकाणी बोलतील, कोणतरी आमदार साहेब बोलतील की बाबा लाडक्या बहिणीचा हप्ता सुरू होणार आहे। तर आज आपण सगळेजण गोष्टी बघणार आहोत, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आणि शॉर्ट व हप्ताने मका अगदी भेटणार आहे हे पण आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचे लाडक्यानो। चला यात पहिली गोष्ट तुम्हाला आता मी दाखवणार आहे, खूप महत्वाची बातमी या ठिकाणी असणार आहे की खूप महत्वाची माहिती तुम्हाला या ठिकाणी मी लाडक्या ताईंनो दाखवणार आहे। बघा मागच्या वेळेस 30 जुलै तुम्हाला पूर्ण रूपरेषा मी दाखवणार आहे की लाडक्या बहिणीचे नेमके हप्ते वाटप कसे होतात, खूप महत्वाचा हा व्हिडिओ असणार आहे लाडक्यानो। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। बघा मागच्या वेळेस जो सदा होता हप्त्याचे वितरण कसं झालं होतं तुम्हाला मी दाखवतो। 29 जुलै या ठिकाणी GR नंबर 1 म्हणजे पहिला GR आला होता। GR पहिला कधी आला होता बघा लाडक्यानो, 28 जुलैला आला होता आणि त्या ठिकाणी किती 2.4 कोटी या ठिकाणी पैसे मंजूर झाले होते, म्हणजे जवळजवळ 3 कोटी रुपये मंजूर झाले होते पहिल्या GR मध्ये। तर GR कधी आलता बघा लाडक्यानो, 30 जुलैला GR आला होता। बघा दुसरा GR आला, त्याच्यानंतर त्या दिवशी दुसरा GR आला होता 29 जुलैला दुसरा GR आला होता, तो म्हणजे 37 कोटीच्या ठिकाणी GR आला होता। आणि यावेळेस आपण आवाज उठवला होता, कारण की बस होती आणि जे कन्सिस्टन्सवर म्हणजे खूप कमी या ठिकाणी पैसे मंजूर झाले होते। आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सरकारला या ठिकाणी मागणी केली होती की बाबा हा GR मध्ये जो पैसे खूप कमी या ठिकाणी मंजूर झाले आहे आणि याच्यानुसार लाडक्या ताईंना पैसे भेटणार आहेत, त्याच्यामुळे या ठिकाणी अजून या ठिकाणी का
ही जी आर काढा वानिधीमध्ये वाढ करावी अशी आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा मी पत्र पण या ठिकाणी दिले. मागणी पत्र पण मी या ठिकाणीच आमदार साहेब खासदार साहेबांच्या PL ला जाऊन दिले होते. तर याच्या नंतर बघा 3 ते 4 दिवसानंतर या ठिकाणी 4 ऑगस्टला तिसरा GR आला होता. बघा या GR मुळे खूप आपली चांगली आनंदाची बातमी आली होती, कारण ब्रिडीवा हप्ता बड्याच लाडक्या ताईला कमी दिला होता. 13वा हप्ता याच्यामुळे थोड्या लाडक्या त्याच्यामध्ये वाढल्या आणि या ठिकाणी बघा तिसरा जो GR आला होता तो 65 कोटीचा GR परत आला होता. म्हणजे 3,000 प्लस क्रिएटिव्ह प्लस पार्सेटेट म्हणजे जवळ आपण 43 कोटी रुपयाचा GR मागच्या वेळेस या ठिकाणी आला होता. आता आमगत्याच्या नंतर बघा कथांची तारीखला 27 जुलैला आणि ऑगस्टला या ठिकाणी बघितलं असेल आणि ऑगस्ट नंतर या ठिकाणी लाडक्या ताईनी म्हणजे अधित्रकर मॅडमनी सांगितलं होतं की बाबा काय होतं त्यावेळे तुम्हाला असगरियाला माहिती आहे रक्षाबंधन होतं 8 ऑगस्टला ऑगस्टच्या पूर्वसंध्येला ते भेटणार असं बोलले आणि 3 GR आले की लगेच काय जालम वितरण सुरू जालन होऊन दुसऱ्या या दिवशी ना आलम 5 ऑगस्टला वितरण नाही झालन 6 ऑगस्टला लगेच सुरू जालन होतं. ऑगस्टला तरी वाहता वितरण सुरू जालन होतं. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्याला कडियानो तुम्हाला 3 GR होते. 3 GR आल्यानंतर चौथा या ठिकाणी काय जालन होत वाट सुरू जालन होतं. तर लक्षात घ्याला डक्यानो आपल्याला वेरे हे सपन जर 13वा हप्ता भेटला हादसा भेटला होता त्या स्वरूपात तर स्टॉट आहे वाहप्तर विचार केला आप नंतर अजून एक पण जी आलेला नाही. आज या ठिकाणी गणपती विसर्जन या ठिकाणी सप्टेंबर हे तरी पण अजून पण एक पण GR आलं नाही. आता आज या ठिकाणी सुट्टी मानू शकतो आपण. उद्या आपण रविवारी सुट्टी असते शासकीय काम GR जे काढत असतात ते शासकीय काम आला उद्या आपण या ठिकाणी सुट्टी जर बघितली आपण तर या ठिकाणी डायरेक्ट सोमवारवर आता GR जाईल. म्हणजे विचार करायला लाडक्यानो हळूहळू आता तुमच्या या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचे जे हप्ते आहेत ते हळूहळू लांब बहत आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी सांगायचं लाडक्यानो आता हे तुमच्या समोर सगळ्या गोष्टी मी दाखवल्यात. अजून एक तुम्हाला बातमी मी दाखवणार आहे. ती बातमी अगोदर दाखवतो ज्या गोष्टी बोलतो. अजून एक महत्वाची आजची लेटेस्ट अपडेट आहे. बघा सकाळ न्यूज पेपरची बातमी आहे. 6 सप्टेंबर तुम्ही या ठिकाणी तारीख बघू शकता. 1 सप्टेंबर डोभान गैसफैद ची बातमी सकाळच्या टाइम्स वाजताची ही बातमी आहे. लाडकी बहीण योजना या कारणामुळे लाडक्या बहीण ठरपा तर नवीन नियम काय सांगतो या ठिकाणी बघा. नवीन नियम याला सुरू झालेले आहेत किंवा वेगवेगळ्या गोष्टीनुसार या ठिकाणी पडताळणी सुरू झालेली आहे. तर लाडक्यानो एक गोष्ट मी तुम्हाला विचारतोय. आता या सगळ्या गोष्टी बाजू बघा लाडक्या बहिणींनो मी तुमच्या बरोबर 1 वर्षापासून या ठिकाणी सोबत आहे. याच्या ठिकाणी कमेंट्स येत असतात. गरीब लाडक्या आता ताईमला विचारत असतात की सर आमच्या कसं होणार आमचे लाभ बंद झाले तर भरपूर सारे मेसेज येतात भरपूर सारे कॉल्स येतात की सर आम्ही घरामध्ये आमच्या दोच्या हो सर तरी पण आमच्या लाभ बंद झाला या सर. आमच्या घरामध्ये एक अविवाहित का विवाहित माझी आया आहे आणि मा अजून लग्न झालं नाही तरी माझ्या सर हा लाभ दोघींच्या आपण लाभ बंद केला. आता याच्या मध्ये बरोबर पात्रतेमध्ये बसतात. दोन्ही लाडक्या ताई पात्रते बसतात. ही एक विवाहित आहे एक अविवाहित आहे तरी पण त्या चाला बंद झालाय दोष्ट त्या ना विचारलं मी की तुम्ही गरीब आहेत का श्रीमंत आहेत. तुमचंच गल्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या कमी आहे का तर त्या उस दीदी ने क्या बोला सर हम किराए के मकान में रहते हैं सर. हम इतने गरीब है कि सर हमें गुजारा करने के लिए दूसरे के लोगों के पास बर्तन धोने के लिए ऐसे वैसे जाना पड़ता है और हम बहुत गरीब है सर. आणि 2.5 लाख छोड़ो सर हमें साल के 1 लाख नसीब नहीं होते. तो ये लाडकी बहिनी योजना से हमें फिर से या क्या करो आप फिर से चेक करके हमें बताओ कि कब हमें पैसे मिलेंगे. था बभा अशा स्वरूपाच्या खूप साथ्या लाताई आहेत की ज्यांना पात्रतेमध्ये बसत आहे तरी पण या ठिकाणी लाडताई नाही या ठिकाणी पडणणीमध्ये घेतलेला आहे. त्यांच्या हफ्ते 12वा भेटला नाही 13वा भेटला नाही. आता लाडक्या ताईनो तुम्ही म्हणत असताल की सर मग आपल्याला करायचं नाही काय नेमकं. तर लाडक्या ताईनो तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे. 1 वर्षापासून मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे. बघा महाराष्ट्रामध्ये मी बघितलं असेल सगळ्यांनी बघितलं नसेल 2 महिन्यापूर्वीच्या मी या ठिकाणी मागणी पत्र हे पुन या ठिकाणी सगळ्याला सुरू केलं नव्हतं. म्हणजे पुढाकार मी घेतलेला तुम्ही दिसला असेल. सरकारकडे मी फक्त व्हिडिओ मध्ये मागणी करत नाही तर स्वतः जाऊन या ठिकाणी मागणी पत्र देऊन किंवा काही वेगवेगळ्या गोष्टी करत असत. पत्रकारांशी चर्चा असेल पीए बरोबर चर्चा असेल त्यांच्या सगळ्यांशी मी करत असतो. तर लाडक्यानो आपल्याला आता तुम्ही सांगायचे की सर आता तुम्ही असं करायचे नाही आम्ही तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे. तर लाडलानो एक गोष्ट सांगा मला सगळ्यांना पिंपरी चिंचवड मध्ये कोणी राहत असताल. मी पिंपरी चिंचवड मध्ये राहतो
महाराष्ट्रामधला मी पहिला लाडका दादा तुमच्यासाठी पुढे येत आहे. सगळ्यांना मला पण स्वतःला गर्व होईल की महाराष्ट्रामध्ये मी पहिला सुरुवात ट्रिक्स गुरु या सरांनी सुरुवात केली आहे की तुमच्यासाठी मी रस्त्यावर उतरणार आहे. लाडक्या बहिणीसाठी मी रस्त्यावर उतरणार आहे. पिंपरी चिंचवड मध्ये कोणी ताई असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. पिंपरी चिंचवड मध्ये आपण एक तारीख ठरवूया. त्या तारखेला आपण या ठिकाणी कोणी आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, नगरसेवक असतील, कोणी असेल त्यांना आपले पत्र नेऊन द्यायचे. आपली ही लढाई आता सुरू करायची आहे. तुम्ही सगळ्यांनी जर सपोर्ट केला तर नक्कीच तुमच्यासाठी या ठिकाणी लढा मी सुरू करत आहे. लाडक्यानो, कारण हातावर हात बसून शांत बसून फक्त आपल्याला अपडेट द्यायचे नाहीयेत, काहीतरी करायचे नाही. सगळ्यांचा जर सपोर्ट असेल, जे वाईट कमेंट्स करत असतील कृपया करून व्हिडिओ नाही बघितले तरी चालतील. जे वाईट कमेंट करत आहेत, ज्या लाडक्या ताई असतील, लाडक्या दादा असतील, जे वाईट कमेंट करत असतील, कृपया करून तुम्ही चॅनलला नाही जॉईन केलं तरी चालतने, व्हिडिओ नाही बघितलं तरी चालतने. मला लढायचे माझ्या गरीब ताईंसाठी. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. श्री गुरुदेव सर जी वीडियो कॉलिंग को 8 मिनट कर दीजिए. ओके.